होईल, कोणी काय करेल ह्याचं काहीच आता थांग पत्ता कोणाला लागणार नाही. असं जर काही पत्र आलं असेल तर त्याची नक्कीच चौकशी झाली पाहिजे. कारण आता सध्या तर असंच वाटतं की सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका जर असेल तर अशोक खराताच्या जीवाला पण मोठ्या प्रमाणात धोका आहे असं मला सरळ सरळ वाटतंय. आणि काय वाटेल ते झालं तरी जे खरं आहे ते बाहेर आलं पाहिजे. कारण मला आता असं वाटतंय की कालच त्यांनी असं काही विधान केलंय की मी जेलमधनं बाहेर येणार नाही, माझं काही बरं वाईट होईल. आम्हाला सुद्धा तीच धास्ती आहे की हे सगळं मिटवण्यासाठी जेलमध्ये त्याच्या जीवाला धोका आहे, याच्यात काहीच शंका नाही. खरात याने SIT समोर सांगितले की मी जेलमधून बाहेर पडेन की नाही मला माहित नाही, कदाचित माझं मरण इथेच होईल. या शब्दाच्या मागे बरेचसे अर्थ दडलेत असं म्हणा. इथेच होईल याच्या मागे त्यांचा अर्थ हाच आहे की इतक्या गोष्टी बहुतेक त्यांना माहिती असाव्या की ते बाहेर येऊ नये, म्हणून त्यांना काही त्यांच्या जीवाचं बरं वाईट केलं जाईल का ही भीती आहे. आणि ही भीती त्यांना नाही, आम्हा सगळ्यांना ती भीती आहे. कारण हे सगळं प्रकरण जर दाबायचं असेल तर त्यांच्या जीवाचं हे संपून ती फाईल क्लोज केली जाईल. तर हे होऊ नये म्हणूनच त्यांना सुपर प्रोटेक्शन हे सरकारकडनं मिळण्यात यावं अशी माझी देखील मागणी आहे. पण या सगळ्यांचं तर राजकारण होतं असं म्हणावं का? कारण विजय वडेट्टीवार यांचं एक विधान समोर आलंय. ते म्हणतायत की खरातच्या जागी जर एखादा मुसलमान असता तर मुसलमानांची वरात काढली असती. नाही, मला तर हेच वाटतंय की आपण आता सध्या करतोय काय की आता जेवढे जेवढे मी रोज प्रकरण बघते, रोज असे बाबा भोंदू बाबा त्यांचे सगळे जे केलेली करणी म्हणा, अमुक म्हणा, ते सगळंच होताना दिसतंय.